एकनाथ शिंदे यांच्या सभेने जोर धरला। शेवगावमध्ये शिवसेनेच्या विजयाची वाट मोकळी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सगळीकडे प्रचाराची जोरदार सुरुवात करण्यात आली। भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र भाजपने त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपकडून अन्याय झाल्याचा आरोप करत माया मुंडे यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वीकारली। त्यानंतर काकडे दाम्पत्याचा त्यांना मिळालेला पाठिंबा हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला। निवडणुका जाहीर झाल्यापासून पक्षांतर सुरूच आहे। आता काकडे दाम्पत्याने अरुण मुंडे यांना पाठिंबा देत त्यांचा जनशक्ती पक्ष हा शिवसेना शिंदे गटात विलीन करून घेतला आहे। यासंबंधी प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 27 नोव्हेंबरला शेवगावमध्ये येणार होते, मात्र त्यांची ती सभा अचानक रद्द झाली होती। मात्र तीच रद्द झालेली सभा 29 नोव्हेंबरला सुरळीत पार पडली। या सभेत असलेली प्रचंड गर्दी आणि जनसमर्थनामुळे या सभेची शहरभर चर्चा रंगली असून आता शेवगावमध्ये शिवसेनेच्या दिशेने वारे वाहू लागले आहे। एकनाथ शिंदे यांची विराट सभा 29 नोव्हेंबरला शेवगावमध्ये भरली होती। या सभेमध्ये त्यांनी शेवगावकरांच्या अनेक प्रश्नांना हात घातलाय, ज्यामध्ये शेवगाव नगर परिषदेची इमारत ही गावापासून 3 किलोमीटर दूर असल्याने ती इमारत गावात आणून नवीन भव्य दिव्य इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार, तसेच आठवडे बाजारासाठी स्वतंत्र योजना, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शहराचे सुशोभीकरण, तसेच रस्त्यांचे सुस्थितीकरण, जॉगिंग ट्रॅक, बंदिस्त गटारी आणि याबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा सरकारी दवाखाना शहरात मुख्य जागी आणला जाणार असून रिंग रोडचे काम तातडीने मार्गी लावणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। तसंच शेवगाव शहरासाठी नवीन MIDC आणणार, पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन सुद्धा एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलंय। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत 2 व्यक्तींना कॉल केले, त्यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश होता। उदय सामंत यांना एकनाथ शिंदे यांनी MIDCचा प्रश्न तात्काळ सोडवायला लावला, तसेच गुलाबराव पाटील यांना ताबडतोब पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले। तसेच त्यामध्ये काही त्रुटी असल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी सांगितलंय। तसेच आचारसंहितेनंतर ताबडतोब शेवगाव शहरातील ही सर्व कामे सुरू होणार असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे यांनी शेवगावकरांना सांगितलं आहे। सोबतच शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार माया अरुण मुंडे तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना शेवगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। ही सभा शेवगावमध्ये शिवसेनेसाठी टर्निंग पॉइंट ठरली आहे। आता शिवसेनेचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे। माया अरुण मुंडे यांच्याकडून विजयाचे वारे वाहताना दिसून येत आहे। त्यामुळे आता आगामी काळात सत्ता नेमकं कुणाची असणार याचा संभ्रम निर्माण झाला आहे।